पुढचा क्षण तुमचा नसतो. बघूया 4 षटक 2 चेंडू पूर्ण धावसंख्या धावपलकावर 57 धावसंख्या धावपलकावर. त्या दरम्यान सुरेख फटका आणि इथे पुन्हा एकदा संधी असेल परंतु आपल्या जागेमध्ये सुरक्षित पोहोचतोय. रवी सर एक बाब नक्कीच तुम्हाला आवर्जून सांगेल या बोनकडे संघाबद्दल. ज्यावेळी आम्ही खेळाडूंची निवड चालू होती, लकी ड्रॉ आमचा चालू होता, त्यावेळी नक्कीच योगेश भगत हा फक्त एक स्टार खेळाडू होता. परंतु बाकीच्या जशा चिठ्ठ्या निघत होते एखादा नौका खेळाडू असल्यामुळे साहजिकच संघ मालक निराश होणं साहजिक होतं. पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची समाप्ती होते. रवी सर तुम्हाला सांगत होतो प्रत्येक चिठ्ठी ज्यावेळी काढत होतो नक्कीच त्यांची रिॲक्शन सुद्धा काहीतरी का आमच्यामध्ये एखादा स्टार खेळाडू यावा प्रत्येकाला वाटत असतं. थोडासा निराश होता कारण हा संघ जर कागदावर नक्कीच कमकुवत वाटत होता परंतु काय कमाल केली या संघाने. शत्रू दलवे आणि योगेश भगत हॅट्स ऑफ यू. यालाच क्रिकेट म्हटलं जातं, कुणालाही कमी लेखून चालत नसतं. त्या दरम्यान सुरेख फटका जातोय 2 क्षेत्ररक्षकांमधून छेदला जातोय हा चौकार. धावसंख्या धावपलकावर 63 धावसंख्या धावपलकावर. आणि योगेश बद्दल नक्कीच सांगेल या मालिकेत या स्पर्धेत आगरी कोहली प्रीमियर लीग 2016 मध्ये प्रत्येक सामन्यात तो अपयशी ठरलाय. त्याने त्याच्या मुलाखतीमध्ये सुद्धा सांगितलं की माझा फॉर्म नाही आहे. परंतु जे भारतीय संघाच्या बाबतीत जे झालं होतं, महेंद्रसिंग धोनी पूर्ण विश्वचषकामध्ये अपयशी ठरला होता पण तो अंतिम सामन्यात जी त्याने केली होती विजयी षटकार लगावला होता, तोच मी म्हणेल त्याची योगेशने ती किमया साधले. नक्कीच इथे चांगल्या चेंडूची समाप्ती होते. डाव संपला जातोय, पहिला डाव संपला जातोय. 63 धावसंख्या पूर्ण होत्या आणि 64 धावसंख्याचं आव्हान असेल. मी पुन्हा एकदा विनंती करतोय सँडी सर आपण कुठे आहात, आपण यायचंय. मी विनंती करतोय सन्माननीय शेखर पाटील इथे उपस्थित आहेत, सुनील पाटील सर उपस्थित आहेत, जोगेंद्र मंडू सर आपण सुद्धा थांबायचं आहे. कृपया आपला यथोचित सत्कार होईल. विनंती करेल प्रवीण भगत, सन्माननीय राजू शिंदे आदरणीय नगरसेवक यांचं सुद्धा सन्माननीय नगरसेवक राजू शिंदे सर यांचं सुद्धा स्वागत. विनंती करेल प्रवीण भगत आपण पुष्पगुच्छ देऊन या सर्व मान्यवरांचं स्वागत करायचं आहे. योगेश यतीन विनंती असेल, विनंती असेल योगेश शेखर पाटील यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. राजू शिंदे सर यांचा यथोचित सत्कार करायचा आहे. विनंती करेल योगेश भोईर कोपरे संघाचा सुपुत्र. योगेश धन्यवाद सर, आपण आलात. आमच्या आगरी कोहली युवकांना तुम्ही कौतुकाची थाप आमच्या पाठीवर दिलीच. तुमचा प्रोत्साहन नक्कीच येणारा क्रिकेट आगरी कोहली युवकांसाठी महत्त्वाचं असेल. तसेच सन्माननीय सुनील पाटील सर धारावी संघाचे सुपुत्र, यतीन भोईर आमच्या कमिटीचे महत्त्वाचा माणूस, यांना विनंती करतोय धन्यवाद सुनील पाटील सर आपण इथे आलात. आणि नक्कीच मला वाटतं सुनील पाटील सर यांचा नेहमीच क्रिकेटचं प्रेम घडोघडी दिसून येत असतं. ज्यावेळी धारावी संघाचं सामना असतो त्यावेळी नक्कीच सुनील पाटील सर उपस्थित जरी नसले तरी त्यांच्या एखादा फोनवर सुद्धा एखादं बक्षीस लागलं जात असतं. साईदास मी पुन्हा एकदा आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या वतीने आगरी कोळी प्रीमियर लीगचं आयोजन इथे अतिथी सुनील पाटील सर इथे उपस्थित आहेत. त्यांचं मनोगत ऐकण्यासाठी प्रेक्षक इथे उपस्थित आहेत. तर सुनील पाटील सर की ही स्पर्धा चालू आहे, तुम्ही स्वतः खेळाडू आहेत, धारावी संघाकडून 40+ क्रिकेट खेळलात. तर सर या स्पर्धेबद्दल तुमचं मनोगत काय? कारण की आगरी कोळी समाजाला एक हक्काचं व्यासपीठ आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशनच्या माध्यमातून हे मिळाले. नवीन खेळाडू इथे निर्माण झाले आहेत. छोट्या गावातून येणारे खेळाडू खाली गेले. एकंदरीत काय तर 2 षटकाची समाप्ती, 2 षटका समाप्ती नंतर धावसंख्या 20 म्हणजे अजूनच येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये 44 धावांची गरज. बघूया पुढे काय घडणार आहे, काय बिघडणार आहे बघूया. सांगेल माझे परम मित्र आदरणीय श्री संतोषजी म्हात्रे. आइए प्लीज. थँक यू व्हेरी मच रवी.
तर खेळ जबरदस्त खरोखरच जे दर्दी आहे गर्दी करून माझे प्रिय दर्शक ते चहू बाजून दिले येतातच आगरी कोळी प्रीमियर लीगचा हा विजय मोठा विजय आहे रवी. खरोखरच कौतुक वाटतं आगरी कोळी यांचा आणि पूर्णपणे इथं प्रेक्षकांनी तिला दिलेला एक उत्तंड पाठिंबा यामुळे पहिलंच वर्ष आहे ते थाटा मात्र साजरं झालं आहे. खरोखरच अभिमानाची गोष्ट आहे गर्वाची गोष्ट आहे आगरी कोळींसाठी. जबरदस्त थँक्यू मित्रांनो तुम्ही येऊन तुमचा अनमोल जो वेळ दिला त्याबद्दल नेहमीच तुमचा हृदयातून स्वीकार. थँक्स व्हेरी मच रवी. लोखा बघ का ते बाबा 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 आवरे लोखा आता मा या नाम पियाला बी नव्हती रा नाही, मी होतो ना तेव्हा. आणि आगरी कोळीची शान आहे आणि अभिमान हे असं आलं त्याला आपल्या उरा- भाषेबद्दल. येणाऱ्या 18 चेंडू आणि 44 धावांची आवश्यकता. वैभव प्रतिष्ठान बोंडकोडे अगेन्स्ट 7-2-9-2 रायडर्स. 7-2-9-2 रायडर्स मापे. तर 18 चेंडू 44 धावा. गॅरो इज सेकंड आणि टीम थर्ड ओव्हर. म्हणजे पावपोचं क्षेत्र संपलेलं आहे. रितेश याचे खरं कौतुक आहे शांत प्लेअर. दुसऱ्या एंडला फ्रॉम दुर्बे रितेश अँड दिवा भूषण. It's again one man first slip on short point leg, short backer point, cover point, deep extra cover, long on, long up, deep square leg, and short point leg. Garo, man very dangerous. It's a greatest all-rounder in Navi Mumbai. 75 is a high score of the Navi Mumbai at Gansoli 40+. असं आताच माहिती ताजी मला मिलिंद पाटील तुर्ब्यांचे दिलेले आहेत. धन्यवाद मिलिंद. राईट हँड राऊंड द विकेट. हा चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप बॅटची कड घेते का काय असं वाटलं होतं पण स्पष्ट नकार दिला होता. मुंबई पंच आहे ते मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आहे वैभव म्हात्रे यांच्याकडून एका ओव्हरला जर 3 विकेट घेतोय तर रोख रुपये 3,000. धन्यवाद वैभव म्हात्रे. असं प्रोत्साहित करा असं उत्तेजित करा. 17-44 कचाकच भरलेली आहे मेगा फायनल आगरी कोली प्रीमियर लीग. ऑफसाईड ऑप्शन लवली बॉलिंग. जरी मी या स्पर्धेमध्ये संपूर्ण फलंदामध्ये ढेपाळलो असलो परंतु माझी मेगा फायनल मध्ये फलंदाजी भरली. आय एम द बेस्ट. आय एम व्हेरी इज लवली सुपरबली ऑफसाईड ऑप्शन इज अनदर डॉट. 16-44 16 चेंडू 44 कशमकश वाढेल चेंडू आणि बॅटचा मध्येच गोड टाक आवाज येतोय. तर अजूनही 7-2-9-2 रायडर्स मापे अजूनही संधी असणार आहे. राईट हँड राओ क्लास but unfortunately is a deep extra cover. What a shot, what a superb shot, but end of the very bad. Ritesh send him the back to pavilion. DJ सन्मान्य घनश्यामजी मंडळी साहेब. धन्यवाद. सन्माननीय विद्यमान नगरसेवक आहेत सन्माननीय घनश्यामजी मडवी साहेब घनसोळी यांचं आगरी कोली प्रीमियर लीग 2016 मध्ये मनपूर्वक स्वागत करतील कोपरीचे आमचे हँडसम विराट कोहली योगेश भोईर. सन्मान्य घनश्यामजी मडवी साहेब आपण आलात एक किमती वेळ दिलात आणि आमची शोभा वाढली त्यामुळे तुमचं मनोरकम मी आभार व्यक्त करतो. धन्यवाद. तर लक्ष येतोय 15 चेंडू 44 धावा. लक्ष आहे 64 धावांचं. गॅरो राईट हॅम राऊंड द विकेट आणि पुन्हा चेंडू पडला त्याच्यानं टप्पा बाहेर जातोय आणि पंच दोन्ही वेगळे एक शैलीमध्ये हा खराब चेंडू घोषित करताय. एक्स्ट्रा धाव मिळते. 7-2-9-2 सन्मान्य पुरुषोत्तम भोईर साहेब व्यासपीठावर आहे त्यांचे स्वागत केलं जातं. सन्मान्य योगेश भोईर हे स्वागत करतील. या धन्यवाद पुरुषोत्तम भोईर साहेब आपण आलात किमती वेळ दिलात त्याबद्दल धन्यवाद. येणारे 15 चेंडू आणि 43 धावा. राईट हँड ओव्हर द विकेट राऊंड द विकेट. हा पटकाचा टायमिंग चुकले चेंडू जातं कव्हर पॉईंटला आम्ही समजू शकतो कारण जरी फिजिकल फिटनेस जी व्यवस्थित नसली परंतु खेळतोय महत्वाचं आहे. एक धाव मिळते आणि योगेश कौतुक बघा त्या क्षेत्ररक्षणाबद्दल. आला ट्राय केली पण तो समजू शकतोय. ही कॅन अंडरस्टँड वाय ही नॉट एक्स्ट्रा एफर्ट्स. सुपर यार याला म्हणतात क्रिकेट. 14 चेंडू 42 धावा. बघूया आपल्या ग्रीपला ठाकटीक करताना उमेश इज अ रेकआउट इन डोमेस्टिक क्रिकेट. 6 बॉल 6 1 ओव्हर 6 षटकांचा हा एक विक्रमादित्य आहे.
तो सामोरं जाईल गॅरोला. ओ जसा आवाज दिला तसा सुंदर आवाज. बट ई द कोट वैभव फ्रॉम दिवा सुपरबली कट. विश्वास बसत नाही, आवाज गोड होता. रवी उमेश आवाज गोड होता तरी पण षटकार जात नाही. हा आहे हवेचा परिणाम. उमेश हडलक सुपर्ब यार. बँडचा जोरदार आवाज एकदम प्रस्फुरित करतोय वैभव प्रतिष्ठान बोनकडे संघाला. डीजे तुम्ही थांबू नका या. आमच्या बाया छंद घेतला रे आमच्या बाया छंद घेतला आमच्या बाया छंद घेतला रे आमच्या बाया छंद घेतला आमच्या बाया छंद घेतला रे आमच्या बाया छंद घेतला आमच्या बाया छंद घेतला आमच्या बाया छंद घेतला बाया माझ्या बशीत बैसला आमच्या बाया छंद घेतला बाया माझ्या बशीत बैसला आमच्या बाया. थँक्यू. 13 चेंडू आणि 42 धावा. प्रेक्षकांनी दिला एक उत्तुंड उत्स्फूर्त असा प्रतिसाद. खरोखरच तोडणारे प्रेक्षक वर्ग तुम्हाला. तुम्हीच खरी मानकर आहे यशस्वीरित्या हे अग्रिकोली प्रीमियर लीग 2016चा आमच्याकडे पूर्णपणे प्रेम आला. तुम्ही प्रेम आमच्यावर दाखवलं त्याबद्दल नेहमीच तुमचं आम्ही ऋणी असो. तर लक्ष येतं 13 चेंडू आणि 42 धावा. मोठा हादरा बसलाय. उमेशलाही मात्र विश्वास नव्हता. वैभव म्हात्रे यांच्याकडून 3,000 रुपये आलेले आहेत 3 विकेटसाठी. 3 विकेट, 2 विकेट घेतले. अजून 1 विकेट जर गॅरो घेतोय तर सन्मान्य वैभव म्हात्रेकडून रोख रुपये गॅरोला 3,000 रुपये असतील. चान्स आहे, संधी आहे रवी. अजून शेवटचा चेंडू आहे. अडचणीत आहे 7292 रायडर्स माफे. गॅरो होते एक चेंडून घेतला होता. चान्स परंतु हुकलाय कारण फटका मात्र थोडासा बराचसा पुढे होता. जोपर्यंत चेंडू 1 टप्प्यान बाउन्स करेल वाईटिश डीप मिड विकेट मिडाऊनच्या मध्ये आणखी 2 धावा मिळतात. अशा प्रकारे 3 षटकं संपतात. 24 धावा लागतात रवी पाटील. लक्ष 64 धावांचं. 4 गडी बाद 24 धावा. येणाऱ्या 12 चेंडू मध्ये 40 धावा. काय असेल मत जाणून घेऊया एक्सपर्ट. आणि ज्याच्यामध्ये पूर्णपणे एक आगरी कोळी अशी एक भाषा आहे जिचा आम्हाला अभिमान आहे ते सांगतील रवी पाटील. 12 चेंडू 44 कुठपर्यंत संधी असू शकते 7292 या संघाला. संतोष दादा 20 धावा प्रति षटकामध्ये काढायच्या आहेत. 20 धावा म्हणजेच तुम्हाला 2 षटकार आलेच पाहिजे, 1 चौकार आलाच पाहिजे. पर्याय नाही त्याशिवाय. म्हणजेच काय आपण वाढ बघतोय. 18 चेंडू संपलेत, एकही षटकार पाहायला मिळाला नाहीये. सुपर धन्यवाद. म्हणजे रवीच्या मते 2 षटकार किंवा 2 षटकार 1 चौकार हे म्हणजे या षटक अति महत्वाचं असणार. उमेश रवी साई सर्व समालोचक मी मत घेतो कारण हे षटक अति महत्वाचं आहे. क्रुशियल मोमेंट असेल. पूर्णपणे सामन्याला कडाकणी देणारं षटक आणि तेही गेले. गणेश आजच्या घडीतला सर्वात युक्तिबाज हा गोलंदाज आहे. हॅट्रिक म्हणजे हॅट्रिक मारतोय तर वैभव म्हात्रे सन्मान्य वैभव म्हात्रे यांच्याकडून रोख रुपये 3,000 देण्यात येतील. धन्यवाद सन्मान्य वैभव म्हात्रे. 12 चेंडू आणि 40 धावा. काय होते बघूया. 1 मॅन इज फर्स्ट स्लिप बॅकवर्ड शॉर्ट पॉइंट बॅकवर्ड गली डीप एक्स्ट्रा कवर डीप लॉंग ऑन. गणेश येतो. सारसले मॅन फ्रॉम सारसले कमजिंग बॉल टू द भूषण. गतीमध्ये परिवर्तन करतो. त्यानंतर स्विंग खतम केलं. चेंडू जाते डीप लॉंग ऑनला धडपडला. त्याच्यानंतर 1 धाव मात्र पूर्ण करतोय. स्ट्राईक जातोय. राजेश फ्रॉम नेरुल. हाच सैल करण्याची अजून संधी मात्र राजेशला मिळणार. अपॉर्च्युनिटी आहे. ही ती संधी असेल. पूर्णपणे चहूबाजूने वेढला गेलेला आहे हा क्रीडारक्षक. त्याची पूर्णपणे गळ्यातली ताईत बनायची असेल तर राजेश नेरुल फ्रॉम नेरुल गाव याला हा दणका दाखवायला लागेल. ही संधी आहे. बघूया सारसोळे संघाचा गणेश तेवढाच जबरदस्त इकॉनॉमी ठरतो या स्पर्धेमध्ये. येणारे 11 चेंडू आणि 39 धावा. 11 चेंडू 19 धावाला एक धकधक वाढत चाललेले आहे. गणेश येतोय राजेशला. ओ ही ती खासियत आहे. ही ती जबरदस्त डोक्याची गोलंदाजी आहे ज्याने या अगोदरचे सामने अक्षरशः वैभव प्रतिष्ठानला जिंकून दिलेले आहेत. क्लेवर बॉलिंग यार. इज अ लार्सन पूर्णपणे 1985-87चा गोलंदाज होता मित्रांनो न्यूझीलंडचा. हुबेहूब तशीच गोलंदाजी शैली या गोलंदाजाने जोपासले. पुन्हा जाते बॉलिंग मार्कवर. येणारे 10 चेंडू आणि 39 धावा. धडकन वाढले जात आहेत. उत्कंठा शिगाल्या पोहोचत चाललेले काय होईल काय नाही ते. 10 चेंडू 39 धावा. गणेश फटका चांगला आहे परंतु कार्पेटला आलिंगन घेत चुंबन घेत जातो डीप मिड विकेटला. गॅरोची थ्रो बघा. सूर्य पूर्णपणे त्या ठिकाणी किरण येतील
ते टाळण्यासाठी जबरदस्त लो फेक याला म्हणतात एक व्यावसायिक खेळाडू. चेंडू फेक येते उशिराने जरी आली परंतु एक धाव मात्र मिळते राजेशला. धावसंख्या पोहोचते 26 वर. 9 चेंडू 38 धावा. रनआउट झाला तरी 3 विकेट इन्क्लूड तरी 3000 असतील. राईट हँड गतीमध्ये परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला. चेंडू जाते हवेमध्ये आणि ग्रेट कॅच. व्हॉट अ सुपर कॅच. एंड ऑफ द बुशेस इनिंग. आणखी एक झटका विजयाचा अजून उंबरठ्यावर गेलाय हा वैभव प्रतिष्ठान बोनकोड संघ. डीजे या. अरे बायांच्या आधी सानिध्यात काय जाग्याला माया रे रो मागतान माया रे रो मागतान. धन्यवाद थँक्यू व्हेरी मच. 8 चेंडू 38 धावा. 8 चेंडू 38. कशमकश वाढेल. एखादा 2 षटकार. एखादा रविशंकर शास्त्री अगेन्स्ट तिलक राज. सर गॅलफिल्ड सोबत अगेन्स्ट मालकम. सर हर्षल गिब्स अगेन्स्ट वॅनबर्ग्स ॲज अ नेदरलँड. त्याच्यानंतर आपण बघितलं इज अबेसली T20 क्रिकेट युवराज सिंग स्टुअर्ट ब्रॉड. तसा एखादा तरी व्हायला लागेल तरच शक्यता आहे. इफ यू वॉन्ट टू द विक्टरी. 7 दणकेबाज तेच उमेश मात्रेने मारले होते त्याची पुनरावृत्ती करायला लागेल तरच शक्य आहे. 6 येणार 8 चेंडू आणि 38 धावा. पण गणेशची गोलंदाजी बघितली तर काय हवी झालेलं आहे. लवली पेस ऑफ बॉलिंग फ्रॉम गाव इन कमसिंग बॉल टू राजेश फ्रॉम नेरल. सुरेख गोलंदाजी. एक नेत्रदेव डोळ्यांच्या पारणे फिरणारी गोलंदाजी. कुशलतेचा वापर. लवली यूज ऑफ द ब्रेन. अनदर सिंगल. दूरवर चाललेला 7-9 रायडर्ससाठी हा विजय. 64 धावांचं मेगा फायनल मध्ये लक्ष ठेवलं होतं. 7 चेंडू आणि 37 धावा. रवी थोडंसं अवघड होतं मग अशक्य म्हणता येणार नाही बिकॉज क्रिकेट इज अ व्हेरी फनी गेम. गेम ऑफ चान्स. येस 6 चेंडू मध्ये 7 तगडे जे सर गॅलफिल्ड सोबतने पहिला विक्रम केला होता. रवी शास्त्री त्याच्या दुसऱ्यांदा जवळ गेले होता तिलकराज वानखेडे स्टेडियमवर. त्याच्यानंतर आला होता आपला युवराज हर्षल गिब्स. असे कितीतरी 4 जण आंतरराष्ट्रीय लेदर बॉलला आउट ऑफ पार्क मध्ये पाठवलेलं होतं. बघूया हात ठीकठाक केले जे ठीकठाक ग्रीप मिळवण्यासाठी ॲडम गिल्कसने केलेले होते 2007 मध्ये. स्कॉचचा अर्धा बॉल ग्लोव्ज मध्ये ठेवताना. ग्रीप किती महत्वाचे आहे बघूया. राईट हँड ओव्हर द विकेट. ग्रीप चांगली आहे. टायमिंग नाही. वातावरण थोडासा धोका देतोय. गॅरो झपाट्याने चित्ता जसा झपाट्याने येतो तसा चित्त्याच्या प्रमाणे येतोय. षटक क्रमांक 4 संपलाय. धावसंख्या 64 ला उत्तर देताना फायनल मध्ये 7-9 केवळ 28 वर. 5 गडी बाद 28. येणाऱ्या 7 चेंडू मध्ये बरोबर 36 धावा. 36 धावांचं काय मोल असेल का त्या काढल्या जाऊ शकतात. प्रेक्षकांना अजून स्तब्ध आहेत. अजूनही प्रेक्षकांना अपेक्षा आहे का या 36 धावा कुठून निघू शकतात. त्यांच्यावर असलेला या दोघांवरती विशाल आणि या राजेशवरती विश्वास. तो विश्वास व्यतीत करण्यासाठी एक आगळी वेगळी शैलीचा हिंदी मराठीचा ग्रेट कॉम्बिनेशन रवी पाटील. आइए रवी 6 गेंदे और 36 रन की आवश्यकता. 6 चेंडू आणि 36 धावा. 6 षटकारांची गरज. माझ्या बाजूला बसलाय प्रताप ठाकूर. त्यानंही ही किमया केली होती पण ती स्वप्नामध्ये होती. 6 चेंडू आणि 36 धावा होऊ शकतात. करू शकतात. मारू शकतात. तर चांगली माहिती थोडा रोखते कारण सर्व संघ कमकुवत मानला गेला होता. इज 1983 एक्झॅक्टली एक्झाम्पल. हो. पूर्णपणे हिंदुस्थानला कोणी लेखलं नव्हतं. तसंच म्हणावं लागतं वैभव प्रतिष्ठान बोनकडेच्या बाबतीत. काय जबरदस्त खेळ आहे. यालाच म्हटलंय एक विचित्र खेळ. गेम ऑफ चान्स. खरं तर वैभव पाटील यांच्याविषयी बोलताना मला हे जाणवलं होतं अरे आमचा संघ काय तवरा मजबूत नाही. आता सांग आता बोल. मग 6 चेंडू 36 धावांसाठी हा 1 चेंडू पहिला. ओ लागतोय अंगावर आदळतोय निर्धाव जातोय. आता मात्र समीकरण कठीण हा शब्दाशी जवळ चाललाय. 5 चेंडू 36 धावा काढायच्या कशा कठीण आहे. ओमकार स्वरूपा निघतोय चेंडू घेऊन. सरळ निघतोय चेंडू. सरळ जातोय हातात यष्टीरक्षकाच्या. पुनश्च एकदा तोच परिणाम येतोय. निर्धाव. 4 चेंडू आणि 36 धावा.
आता काय राहिला ध्यान 4 बॉलां 36 धावा करायच्या हातीन मारी एखादी येऊन दे मज्जा करायला मिळाल माता शॉट जाम भारी नाही असं तवरात पाहिजे अरे बड्डे बॉयने केला सड्डे मस्त पैकी 4:30 वरची कडा लागली गेला झेल हरकत नाही बाद याला म्हणतात प्रेशर संतोष दादा नक्कीच आव्हान कठीण आहे या क्षणाला कारण आपण इथे शेकडो सामन्यांचं समर्थन केलंय 4 नंतर धावा होणं खूप कठीण जातं आणि जिथे 12चा 12.5चा ऍव्हरेज ठेवणं साधी गोष्ट नाहीये बघूयात 3 चेंडू शिल्लक आहेत 30 धावा काढायच्या आहेत 3 दशे मारायचे आहेत त्याच्यानंतर आपण भेटणार आहोत नोव्हेंबर 24 25 26 2017ला हा चेंडू आला 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 मस्त मनोरंजन झाला गेला आला आला थांबला हरकत नाही आला काय गेला काय हरकत नाही 3000च्या जवळ गेलाय 2 झाले आहेत अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत वैभव मात्रे यांच्याकडून 3000चं पारितोषिक आहे पण अजून एक दोन चेंडू शिल्लक आहेत अजूनही लास्ट बॉल एक चेंडू शिल्लक आहे याच्यावर जर विकेट मिळाला तर हॅट्रिक वर जाता आता हॅट्रिक करून जा चाल मित्रा चाल तू षटकार मारून दाखव मित्रा हा चेंडू आला 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 मस्त अरे जेल झाला रोख रुपये आले जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आगरी कोळी प्रीमियर लीग 2016चा मानकरी ठरलाय वैभव प्रतिष्ठान बोनकोडे यांचं खूप खूप अभिनंदन कारण की या चमचमाच्या ट्रॉफीवर ज्याने नाव कोरलंय तो संघ आहे वैभव प्रतिष्ठान बोनकोडे आगरी कोळी युवा स्पोर्ट्स असोसिएशन आयोजित आगरी कोळी प्रीमियर लीग 2016चा मानकरी वैभव प्रतिष्ठान बोनकडे विनंती करतो सर्व प्रेक्षकांना मंचाच्या समोर यायचं विघ्नेश ओमकार 3000चा मानकरी ओमकार